ऑफरोडच्या पुढाकाराने पुन्हा अनुजमाती पदभरतीस वेग. 60,000हून अधिक रिक्त जागा विशेष पदभरतीने भरण्यासाठी संघटना आग्रही. राज्यात शासनाच्या विविध प्राधिकरणात अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांचा अनुशेष भरला जावा यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल ऑफोर्ड ही संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. राज्यात अनुसूचित जमातींच्या राखीव संवर्गातून नोकरी गिळंकृत करणाऱ्या गैर आदिवासींची नियमित सेवा समाप्त करून त्यांना अधिसंख्य पदावर राज्य शासनाने वर्ग केले. बहिरा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने ज्यांचे अनुजमातीचे दावे अवैध ठरले आहेत त्यांना सेवा संरक्षण नाकारले होते. या पूर्ण पीठाच्या निकालानंतर राज्य शासनाने 5 जून 2018 या निर्णयावर निर्णय घेण्यासाठी अभ्यास गट स्थापन केला व अहवाल येतपर्यंत अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि खासगी अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल संघटनेने शासनाविरोधात याचिका करून 15 जून 1995 व तत्सम सेवा संरक्षणाच्या शासन निर्णयाला आव्हान देत या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देत 11 जून 2018 स्थगिती मिळवली. त्यावर 18 सप्टेंबर 2018 सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असताना न्यायाधीश गवई व न्यायाधीश रोहित देव यांच्या खंडपीठाने निर्णय देत गैर आदिवासींनी बळकावलेली अनुसूचित जमातीची पदे रिक्त करून ती 31 डिसेंबर 2019 पर्यंत न भरल्यास राज्याच्या मुख्य सचिवाविरोधात न्यायालय जानेवारी 2020 मध्ये स्वतःहून अवमान याचिका दाखल करेल असा निर्णय दिला होता. आफोटने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने 21 डिसेंबर 2019 ला शासन निर्णय काढला. या निर्णयात ज्यांचे दावे जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहेत त्यांच्या नियमित सेवा समाप्त करून त्यांना अधिसंख्य पदावर 11 महिन्यांच्या करारावर नियुक्ती दिली. मात्र राज्यात अशी पदे रिक्त करून भरण्याची कारवाई मार्च 2020 मध्ये कोविड महामारीच्या कहरामुळे थांबली. त्यानंतर बरीच प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या बहिरा निकालापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या मिलिंद कटवारे व इतर निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयाने दावा अवैध ठरला असताना अनुसूचित जमातीचा दावा सोडून दिलेले सेवा रक्षणावर पुढे न्यायालयीन वादात अडकला. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र या वादात पदभरतीकडे दुर्लक्ष झाले होते. ऑगस्ट 2022 मध्ये राज्याचे मुख्य सचिव मुनुकुमार श्रीवास्तव यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगापुढे राज्यात 55,687 पदे रिक्त असल्याची माहिती शपथपत्रावर दिली होती. त्याचप्रमाणे आफोटच्या याचिकेत 12,500 पदांवरील कर्मचाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ही पदे सरळ सेवेने राज्य शासन 31 डिसेंबर 2019 पर्यंत भरेल असे राज्याचे महाअधिवक्ता यांनी सांगितल्याने राज्यात अंदाजे 68,167 जागा व जात पडताळणी समित्यांकडे असलेली सेवा विषयक 1000 प्रकरणे वेळीच निकाली लावून त्या जागांचा समावेश करीत तब्बल 80,000 अनुसूचित जमातींची पदे तातडीने सरळ सेवेने भरावीत अशी मागणी ऑफरोड संघटनेचे राज्याध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्रजी मरस कोल्हे व ऑफरोड संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील जोपळे यांनी केले आहे. ऍक्च्युअली अधिसंख्य पदाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने जो प्रश्न विचारला आहे तुम्ही तो अत्यंत इररिलेव्हंट आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे जगदीश बहिरा प्रकरणामध्ये FCI वर्सेस जगदीश बहिरा हे प्रकरण होतं. जे 6 जुलै 2017 त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये कायदा स्थापित झालेला आहे की जर एखादा कर्मचारी जो अनुसूचित जमाती किंवा जातीच्या कुठल्याही संवर्गातून कास्ट सर्टिफिकेटवर नोकरी मिळवत असेल आणि त्याचा जर जमातीचा किंवा जातीचा दावा अवैध ठरत असेल तर अशा वेळी त्याला नोकरीत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याची जी मूळ नियुक्ती आहे ती व्हॉइड एब इनिशियो ठरवलेली आहे सुप्रीम कोर्टाने. याच्या पलीकडे सर्वोच्च न्यायालयाने असा कुठलाच निर्णय दिलेला नाही की ज्याच्यामध्ये पदभरतीचे आदेश दिलेले आहेत. पदभरतीचे आदेश ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या एका 31/40/2018 या पिटिशन मध्ये झालेला आहे आणि 28 सप्टेंबर 2018 तो आदेश झाला. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने
निर्देश दिले की 31 डिसेंबर 2019 पर्यंत ही सगळी पदं भरा जी गैर आदिवासींनी राज्यामध्ये बळकावलेली आहे, आणि त्याच्यानंतर ती भरती जर तुम्ही केली नाही तर तुमच्यावर सुमोटो कंटेम्प्ट दाखल करू, अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. आणि त्या अनुषंगाने 21 डिसेंबर 2019ला त्यांनी GR काढून अधिसंख्य पदं निर्माण केली आणि त्याचा जो वेळापत्रक आहे तो दिला. पण 2020 मध्ये कोविड आला. कोविडच्या नंतर ही भरती जी आहे ती थांबली आणि त्याच्यानंतर आदिवासी समाज जसा विसरभोळा आहे, त्या आदिवासी समाज विसरून गेला की आपल्यालाही ही भरती करायची आहे किंवा करवून घ्यायची आहे शासनाकडून. बाकीच्या संघटना किंवा जे आदिवासींचे समाज धुरीण आहेत त्यांनी याच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि ती पद्धती रेंगाळली. पण त्याच्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल या संघटनेला पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि आम्ही एक रिट पिटिशन नागपूरला दाखल करून त्याच्यामध्ये जो काही डेटा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पदभरतीच्या संदर्भात आम्हाला RTI मध्ये दिला आहे, त्या RTI मध्ये दिलेल्या पदभरतीच्या आकड्यावर आम्ही पुन्हा कोर्टात गेलो आणि कोर्टाचं ते आता 18 तारखेला त्याचं हिअरिंग आहे, 18 जूनला. आमचे प्रयत्न सुरू आहेत. बाकीच्यांनी ते संघटना म्हणून तसे प्रयत्न करावेत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे या राज्यामध्ये अनुशेष जो आहे आदिवासींचा, अनुसूचित जमातीचा शासकीय सेवेमधला, तो 55,687 आहे. हे मी वारंवार सांगत आलेलो. माझ्यामुळेच तो आकडा महाराष्ट्रापुढे आला, कारण 8 ऑगस्ट 2022ला मी जेव्हा वर्किंग ग्रुप मेंबर होतो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईबला, त्यावेळी आम्ही मनुकुमार श्रीवास्तव यांना याच अनुषंगानं बोलवलं होतं आणि त्यांच्याकडनं आम्ही ते ॲफिडेव्हिटवर घेतलं की राज्यामध्ये किती अनुशेष बाकी आहे आदिवासींचा. तर तो आकडा माझ्यामुळे महाराष्ट्रात फिरतोय आता. त्याचप्रमाणे 55,687 प्लस ह्या उच्च न्यायालयाने ज्या जागा अधिसंख्य केलेल्या आहेत त्या 12,500 असा जर आकडा केला, त्यात आपण खाजगी अनुदानित संस्थांचा जर आकडा टाकला किंवा स्टॅट्युटरी बॉडी आहेत, महानगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, यांचा जर आकडा घेतला किंवा खाजगी अनुदानित संस्थांचा आकडा आपण त्याच्यात घेतला तर तो जवळपास 80,000च्या वर जातो आहे. आणि एवढी पदभरती मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या पदरात पाडून घेण्याचा एक प्रयत्न ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून आम्ही करतोय. एक अधिसंख्य जे कर्मचारी झालेले आहेत त्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या त्यांना आर्थिक लाभ देण्याबाबत शासनाने जे आता निर्देश केलेले आहेत किंवा त्यांना देत आहे, त्याच्याबद्दल अब्रोड संघटनेची काय भूमिका आहे किंवा आपल्या संघटनेची काय भूमिका आहे? त्याच्यावरही आम्ही रिट पिटिशन केलेली आहे. सेम रिट पिटिशन औरंगाबादला होती, वनवासी कल्याण आश्रमाने ती रिट पिटिशन केली होती आणि नागपूरला मी केली होती ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून. म्हणजे आमचे नंदकिशोर पोळापे आहेत सचिव, त्यांच्या नावाने ती रिट पिटिशन दाखल झालेली आहे. तर या दोन्ही पिटिशन्स एकसारख्या प्रेयरच्या असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात त्या मेन बेंचला मुंबई बेंचला त्या वर्ग झालेल्या आहेत. त्याच्यावरही आता आफ्टर व्हॅकेशन हिअरिंग अपेक्षित आहे. आम्ही हे जे कर्मचाऱ्यांना असलेले जे आर्थिक लाभ आहेत ते देऊ नयेत या भूमिकेचे आहोत. कारण त्याच्यात शासनाचं नुकसान होऊन राहिलं. मोठ्या प्रमाणात जो पब्लिक मनी आहे त्याचा मिसयूज होत आहे. जे इम्पोस्टर्स आहेत ज्यांनी चोरी केलेली आहे, अशा चोरांच्या खिशात पुन्हा शासनाच्या कराचा जो पैसा आहे, लोकांच्या सामान्य माणसाच्या कराचा पैसा आहे, तो त्यांच्या घशात जबरदस्ती घालण्याचा प्रयत्न शासन करत आहे. त्याला आमचा विरोध आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.